नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री संपादित आणि भाषांतरित अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणातलं 24वं सूत्र वाचायला घेतो आहोत. मय्यनन्तम हांबोधौ चित्तवाते प्रशाम्यति अभाग्या जीव वाणिजो जगत्पोतो विनश्वरः. अनुवाद. अनंत महासागराप्रमाणे मी म्हणजे आत्मा असून चित्तरूपी हवा थांबल्यावर जीवरूपी व्यापाराच्या दुर्दैवाने जगतरूपी नौकेचा नाश होतो. विवेचन. जनक म्हणतात, आत्मारूपी समुद्र तर शांत आहे, निर्मळ आहे, क्षोभरहित आहे, निर्दोष आहे, निर्विकार आहे. जर चित्तरूपी हवा नसेल तर त्यात तरंग निर्माण होणार नाहीत. या चित्तामुळेच आत्मारूपी समुद्रात तरंग निर्माण होतात. चित्तवृत्तींमुळे तरंगरूपी वासना निर्माण होतात. ते तरंग आत्मारूपी समुद्रापेक्षा वेगळे नाहीत, परंतु अहंभावामुळे ते वेगळे वाटू लागतात, आपलं अस्तित्व वेगळं मानू लागतात. हे अज्ञान अहंकारामुळे निर्माण होतं. जगाला आत्म्यापेक्षा वेगळं किंवा नष्ट करणं ईश्वरीय नियमांचं उल्लंघन आहे. हेच ते पाप आहे ज्याची शिक्षा परमेश्वर जरूर देतो. आत्महत्येच्या मागे ही सुद्धा समजूत आहे की ही सुद्धा वासना आहे. ज्यांची वासना सर्वात जास्त असेल आणि जग त्या वासना पूर्ण करू शकले नाही तर मग ते आत्महत्येची मदत घेतात. आत्महत्या वासनामुक्तीचा उपाय कधीच असू शकत नाही. महावीरासारखी व्यक्तिमत्व आत्मज्ञानी झाल्यानंतर सुद्धा 40 वर्ष जिवंत राहिली. ते म्हणत की जेवढ्या वेळेसाठी ईश्वराने हे शरीर दिलं आहे ते योग्य वेळेच्या आधीच एखाद्या रांजण किंवा माठासारखं फोडून टाकू ही सुद्धा वासनाच आहे. या शरीराने माझं काम पूर्ण केलं, आता त्याला नष्ट करू ही सुद्धा वासना आहे, स्वार्थ आहे. हा घट स्वाभाविकपणे जेव्हा फुटणार आहे तेव्हा फुटून जाओ. फोडण्याची इच्छा उचित नाही. दीर्घ उपवास करून जे कोणी प्राणत्याग करू इच्छितात ते सुद्धा महापाप करतात, कारण तसं करणं सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. अशा व्यक्ती जणू जगताना अशी अट घालतात की असं असेल तसं घडेल तरच जगेल, अन्यथा जगणं व्यर्थ आहे. आपली अट पूर्ण झाली तर आत्महत्या करून घेतात. आत्महत्या करणारा मनातून भोगाच्या म्हणजे काहीतरी त्याच्या वासनेनुसार घडण्याच्या वासनेने ग्रस्त आहे, म्हणून हे पाप आहे. शिवाय अनेकांना आपण मेल्यावर आपल्याला लोकांनी महान समजावं अशी वासना असते. वासनेसाठी केलेला जीवनत्याग हे पापच आहे. मग जनक राजा जगण्याच्या इच्छेला बंधन का म्हणतो? राजा जनक म्हणतो की इच्छा बंधन आहे, जगण्याची इच्छासुद्धा बंधन आहे. जगण्याची इच्छा भोगाच्या इच्छेतून निर्माण होते. अधिक जगलो तर अधिक भोग भोगेन अशी भोगेच्छा आहे. जर भोगाची इच्छा नाही, अन्य कोणती वासना नाही, आपलं पर्क आणि रागद्वेष नाही, भेद नाही, सर्व सृष्टी आत्म्याचंच रूप जाणवू लागली, जेवढ्या वैयक्तिक आकांक्षा होत्या त्या नामशेष झाल्या, तरीसुद्धा जगण्याची इच्छा करणं म्हणजे काहीतरी वासना शिल्लक आहे. मोह, ममता, रागद्वेष मनात कायम आहेत. सर्व वासना इच्छा संपल्यावर शरीर जिवंत राहील, पण आकांक्षा रहित राहील. साधं निसर्गसुलभ अस्तित्व राहील. जीवन राहील, पण कर्म किंवा जगाबद्दल आग्रह राहणार नाही. अशी व्यक्ती जीवनमुक्त होईल. असं जगणं ही एक उच्च कोटीची कला आहे. या कलेचं ज्ञान नसल्यामुळे अज्ञानी दुःखी राहतात. दुःख काही भाग्य किंवा नशीब नसतं आणि ईश्वराचा शापसुद्धा नसतो. आणि स्वतंत्र मानण्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया या प्रवृत्ती वाढल्या. जगण्याची भोगमय इच्छा झाली, वासना, इच्छा वाढल्या, संपत्ती आणि साधनं गोळा करण्याची वृत्ती वाढली. याप्रमाणे अनेक प्रकारे या प्रवृत्तीचा विस्तार होत गेला आणि मनुष्य स्वतःच विणलेल्या मायाजालात अडकत गेला. जनक सांगतात की तरंग म्हणजे विश्व असून ते आत्मारूपी समुद्रात चित्तरूपी वासनांच्या हवेमुळे निर्माण झालं आहे. हा जीवरूपातला व्यापारी संसारातल्या भोगांची अभिलाषा बाळगतो. त्याची जीवन नौका या चित्तरूपी हवेमुळेच चालते. म्हणजेच जोपर्यंत हे चित्ततरंग आहेत तोपर्यंतच विश्व आहे. जर चित्तरूपी हवा जोरात वाहू लागली तर वासना, मोह, अहंकार, लोभ अधिकच वृद्धिंगत होतात आणि जगात अन्याय, अत्याचार, वैमनस्य, घृणा, हिंसा
यातही वाढ होते. परंतु हवा एकदम बंद झाली तर ह्या हवेमुळेच चालणारी ही नाव तिथेच विनाश पावते, कारण हवा नसताना ती जाऊ शकत नाही. म्हणून चित्तरूपी हवा ही या जगाचा आधार आहे आणि जीवरूपी व्यापारी तिच्या बळावरच भोगाचा व्यापार प्राप्त करतो. पण ह्या जीवरूपी व्यापाराचा फायदा यातच आहे की हवा जास्त जोरात वाहू नये, वादळ वारे निर्माण होऊ नयेत आणि त्याचप्रमाणे हवा एकदम बंद शांत होऊ नये, कारण तसं झालं तर हवा चालणारच नाही. एका हिंदी कवीने जगाचं वर्णन करताना म्हटलं आहे की दर्द भी होता रहे, होती रहे फरियाद भी, मर्ज भी कायम रहे, जिंदा रहे बीमार भी. हेच जगाचं वास्तविक रूप आहे. यापेक्षा वेगळ्या रूपातल्या जगाची कल्पना करता येत नाही. राजा जनक ह्या सूत्रात जगाला नव्हे तर मुक्तीला महत्त्व देतात की जर चित्तरूपी हवेचं वाहनं बंद केलं तर ते तरंग निर्माण होणार नाहीत. आत्मरूपी समुद्र शांत होईल, तरंगरूपी जग विलयाला जाईल. जीव आपल्या नावेचं अस्तित्व टिकवू शकणार नाही. जगाबरोबर त्याची जी भोगांची देवाणघेवाण आहे ती बंद होईल आणि या नौकेचा विनाश होईल. जीवरूपी व्यापाराचं हे दुर्दैवच ठरेल, कारण जीवाचा मुख्य आधार जग आहे, भोग आहे, वासना आहे. पण राजा जनक या दुर्भाग्यालाच सौभाग्य समजतात. जीवासाठी हे दुर्भाग्य वाटत असलं तरी जीव या जगापासून वेगळा होऊन आत्मरूपात विलीन होऊन अमृत होतो. तरंग संपल्यावर तो समुद्र होतो, जीवाचा विनाश झाल्यावर तो आत्मा होतो. वास्तवात त्याचं काहीच नुकसान होत नाही. तरंगाला समुद्रापेक्षा वेगळं मानण्याची जी भ्रांती होती, जे अज्ञान होतं, ते नष्ट होताच तरंग समुद्र होतो. जनक हेच सत्य सांगतात की माझं जीवरूप नाहीसं होऊन आत्मरूप झालं. पतंजली मुनी सांगतात की जेव्हा चित्तवृत्ती स्तब्ध होतील तेव्हा जीव आपल्या रूपात स्थिर राहील. अन्य प्रसंगी चित्तातील वृत्तीप्रमाणेच तो होतो. सूत्र 25. मय्यनंत महांबोधा वाश्चर्यम जीव विचयः उद्यांती घ्नंती खेलंती प्रविशंती स्वभावतः. अनुवाद. आश्चर्यच आहे की महासागररूपी आत्मरूप असणाऱ्या माझ्यात जीवरूपी तरंग निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष करतात, खेळतात आणि स्वभावतःच लय पावतात. विवेचन. राजा जनक अष्टवक्राच्या समोर आपल्या आत्मानुभूतीची अभिव्यक्ती करत आहे. अभिव्यक्तीच्या या शेवटच्या सूत्रात राजा जनक अभिव्यक्तीच्या क्षणातील अनुभूतीचा अर्क किंवा सार सांगतात आणि काहीही न लपवता असं सत्य प्रकट करतात की राजा जनकाला खरोखरीच वास्तविक ज्ञान झालं आहे, याबद्दल अष्टवक्राची खात्री पटावी. जनक म्हणतात की मी माझ्या वास्तव रूपात म्हणजे आत्मरूपात आलो आहे. मी आता मर्यादा असलेला जीव उरलेलो नाही. या समुद्रातला एक तरंग नसून विशाल महासागर झालो आहे. आधीसुद्धा महासागरच होतो, परंतु अहंकारामुळे, अज्ञानामुळे मी जीव म्हणजे तरंग रूपात त्या आत्म्यापेक्षा म्हणजे महासागरापेक्षा वेगळा मानत होतो. माझ्या चित्ताच्या चंचलतेमुळे आणि अहंकारामुळे हे अज्ञान निर्माण झालं होतं. आज हा सारा भ्रम नष्ट झाला असून मी माझ्या वास्तविक आत्मरूपात प्रतिष्ठित झालो आहे. अहंकार नष्ट झाला, भेद नष्ट झाला, एकात्मतेची जाणीव झाली, व्यक्ती आणि समष्टीतला भेद नाहीसा झाला. बिंदू होतो ते आता समुद्र झालो, मर्यादित होतो ते आता अमर्यादित असीम झालो. सर्व अडथळे दूर झाले, संकुचितेची कैद संपली, सर्व द्वैत भाव नाहीसा झाला. आता मी एकटा आत्मरूपात स्थित आहे. ही सर्व गुरूंची कृपा आहे. आता या आत्मरूपी महासागरात जीवरूपी तरंग निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष करतात, खेळतात, स्वभावतः लय पावतात. यावरून हे तथ्य समजून घ्यायला हवं की एकदा तरंग शांत झाल्यावर पुन्हा का निर्माण होतात किंवा पुन्हा निर्माण होतात याचा अर्थ तरंग शांत झालेले नाहीत. याबाबत राजा जनक सांगतात की एकदा सर्व शांत झालं, तरंग निर्माण होणं बंद झालं की मी माझ्या स्वरूपाला जाणलं की मी जग नसून आत्मा आहे, तरंग नसून समुद्र आहे, जीव नसून आत्मा आहे. परंतु चित्ताचा स्वभाव आहे चंचलता. यातून तरंग निर्माण होणारच. हे वासनेचे तरंग तरीही निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष करतात, खेळतात. परंतु मी स्वतःला या सर्वापेक्षा भिन्न मानायला शिकलो असल्यामुळे या वासना तरंगाचा माझ्यावर काहीच प्रभाव पडत नाही. मी या सर्वांचा द्रष्टा झालो आहे, साक्षी झालो आहे. मी फक्त बघतोय.
पहिल्यांदा त्या माझ्यावर हुकमत गाजवत, आता मी त्यांच्यावर हुकमत गाजवतो. मी द्रष्टा झाल्यामुळे आता हे तरंग निर्माण होतात आणि नंतर आपोआप शांत होतात. पहिल्यांदा यांना शांत करण्यासाठी योग, समाधी, जप, तप, उपासना न जाणो अजून कितीतरी अन्य मार्गांनी त्यांना निरोध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. पण आता साक्षी, द्रष्टा झाल्यामुळे हे तरंग स्वाभाविकपणे शांत होतात. मी तर जणू आता या सर्व तरंगाच्या खेळाचं नाटक पाहतोय, एवढा मी फक्त प्रेक्षक आणि तटस्थ झालो आहे. समुद्र किनाऱ्यावर बसून हा लाटांचा खेळ पाहतोय, हीच आत्मदृष्टी आहे. संसार सारा तसाच आहे, विश्व तेच आहे, त्याच्यात कोणतंही परिवर्तन झालेलं नाही. कुणी व्यक्तीला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळे जगातील गतिविहीत काही बदल होत नसतो. केवळ एका ज्ञानी माणसाला जी ज्ञानाची प्राप्ती होते त्यामुळे केवळ त्याची स्वतःची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, पाहण्याची पद्धत बदलते. अज्ञानी जगातील सर्व व्यवहारात गुरफटून जातो, ज्ञानी किनाऱ्यावर उभा राहतो. जगात राहूनही तो जगापासून, पाण्यातलं कमळ पाण्यापासून अलिप्त राहतं तसा अलिप्त राहतो. हीच ज्ञानी माणसाची प्राप्ती आहे. आत्मज्ञानामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे नष्ट होत नाहीत. ते सर्व आत्म्यात विलीन होतात आणि स्वभावतः पुन्हा निर्माण होतात, परंतु यांचा पुन्हा पुन्हा निरोध करावा लागत नाही. ज्ञानी साक्षी झाल्यामुळे यांचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. राजा जनकाला ज्या एका घटनेत जे प्राप्त झालं ते अमोल आहे. अशी घटना हळूहळू घडत नाही, तर एका क्षणात घटित होते. त्या क्षणी जर साधकाची पूर्वतयारी नसेल तर तो त्या शक्तीला स्वीकारू शकत नाही. त्यामुळे त्याला वेळ लागू शकतं किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो. परंतु आत्मज्ञानाची घटना घडताना गुरूची उपस्थिती आवश्यक आहे. अचानक होणार हे संपूर्ण परिवर्तन साधकाच्या शरीराला, मनाला, इंद्रियांना, स्नायूंना हादरवून टाकतं. हा सामान्य अनुभव नाही, हा त्या विराटाचा अनुभव आहे. या विराटाच्या दर्शनाने अर्जुन भयभीत झाला होता. अर्जुन कृष्णाला म्हणाला की आपलं तेज मर्यादित कर. सामान्य सुखाने सुद्धा मनुष्य वेडा होतो, तर त्या विराट ज्ञानाचं सुख तो कसं काय सहजरित्या स्वीकारू शकणार. म्हणून गुरु त्यावेळेला मदत करतात. सांगितल्यामुळे सुखाचा आणि दुःखाचा भार कमी होतो, म्हणून ते सहन करणं शक्य होतं. राजा जनकाने जे अनुभवलं त्याची अभिव्यक्ती करून त्या अनुभवामुळे उद्भवलेला आवेग कमी करतात. यासाठी गुरुची उपस्थिती आवश्यक मानली आहे. प्रकरण 3. आत्मज्ञानामुळे आसक्ती नष्ट होते. सूत्र 1. अविनाशिनमात्मानमैकं विज्ञाय तत्त्वतः तवात्मज्ञस्य धीरस्य कथमर्थार्जने रतिः. अनुवाद. राजा जनकाला खरोखरच आत्मज्ञान झालं की केवळ आत्मज्ञानाची भ्रांती झाली हे जाणून घेण्यासाठी राजा जनकाची परीक्षा घेण्याकरता मुनिश्रेष्ठ अष्टवक्र त्याला प्रश्न विचारतात. आत्मा हा तत्वता एकच आहे आणि अविनाशी आहे याची जाण होऊन सुद्धा तुझ्यासारख्या आत्मज्ञानी माणसाला पैसा कमवण्याची आसक्ती का आहे? विवेचन. राजा जनक गुरु उपदेश ऐकून जागृत झाले, भ्रांती नष्ट झाली आणि त्यांना आत्मज्ञानाच्या सत्याचा लाभ झाला. त्यांचा अहंकार नष्ट झाला, कर्तेपण नष्ट झालं. राजा जनक व्यक्ती होता तो समष्टी झाला, जणू नवरूप लाभलं. राजा सांगतो की हे सर्व सहजपणे स्वाभाविकरित्या होत आहे. जोपर्यंत मनुष्य कर्ता किंवा भोगता आहे तोपर्यंत संघर्ष आहे, तणाव आहे. परंतु कर्तेपण हे अहंकारामुळे आहे हे जाणल्यावर सर्व काही सहजपणे तणाव न येता घडतं. म्हणजेच राजाने अघात्मरसाची चव घेतली आणि तो मुक्त झाला. आपल्यामुळे जगाची धारणा होत नसून जगामुळे आपण आहोत या धारणेने समर्पण झाल्यावर विनम्रता येते आणि तेव्हाच परमात्म्याचा लाभ होतो. जनकाच्या अभिव्यक्ती कथनानंतर त्याची परीक्षा घेण्यासाठी अष्टवक्र अनेक प्रश्न विचारून राजा जनकाला खरोखर ज्ञान झालं आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. अष्टवक्र म्हणजे सामान्य शिक्षक नसून परमज्ञान देणारे आध्यात्मिक गुरु आहेत. शिक्षक केवळ भौतिक ज्ञान देतात, परंतु गुरु आध्यात्मिक ज्ञान अनुभवाद्वारे देतो, रूपांतरण करतो आणि मुक्ती प्राप्त करून देतो. भौतिक बौद्धिक ज्ञानामुळे आपण ज्ञानी झालो असा भ्रम निर्माण होतो. शास्त्राचा अभ्यास आणि उपदेश यामुळे माहिती भरपूर प्रमाणात मिळते, मुक्तीपर्यंत पोहोचता येत नाही. ज्ञान आत्मजागृतीमुळे होतं. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र राजा जनकाची परीक्षा घेण्यासाठी विचारतात
की आत्मा एक आहे हे तू जाणतोस, आत्मा अविनाशी आहे हेही जाणतोस, मग धनप्राप्तीमध्ये तुला आस्था कशा करता? राजा जनकाने भौतिक पदार्थाचा त्याग केला नाही, कपडे बदलले नाहीत, संन्यासी झाले नाहीत, नग्न होऊन महाल सोडून जंगलात गेले नाहीत किंवा राज्यही सोडलं नाही. सर्व जसं पूर्वी होतं तसंच आत्ताही सुरू होतं. त्यामुळे अष्टवक्र विचारतात की आत्मज्ञानी झाल्यावर धनप्राप्तीमध्ये रुची कशा करता? अजूनही तुझ्यात धनसंग्रह करण्याची इच्छा आहे का? का आजसुद्धा तुला राजसिंहासनाचा मोह आहे? धन, पद, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्तीसाठी अज्ञानी माणूस तडफडत असतो. ज्याला हिरा मिळत नाही तर दगडगोटे गोळा करतो. जो स्वतः प्रतिष्ठित आहे तो दुसऱ्याकडून अधिक प्रतिष्ठेची अपेक्षा करत नाही. जो स्वतः प्रतिष्ठित नाही तोच दुसऱ्याकडून प्रतिष्ठेची अपेक्षा करतो. जो आतून भिकारी आहे तो बाह्य भौतिक वस्तू गोळा करतो. ज्याला स्वतःच्या मनात शांती नाही तो बाह्य वस्तूमध्ये सुखशांतीचा शोध घेतो. आत्मज्ञान आणि वासना एकत्र नांदू शकत नाहीत. प्रकाश झाल्यावर अंधार राहू शकत नाही. आत्मज्ञानी माणसाकरता ही सारी भौतिक साधनं प्राप्त करणं वाईटही नाही आणि पापही नाही, पण त्यांची आसक्ती पाप आहे. धन प्राप्त करणं पाप नाही. पत्नी, मुलं, घर, गृहस्थाश्रम या सर्वात काही पाप नाही, पण त्यांच्याप्रती आसक्ती असणं वाईट आहे. आसक्ती सोडून सर्व काही भोगता येतं. म्हणून ज्ञान आणि अज्ञानाचा संबंध भौतिक पदार्थाचा हिंदू जीवनाशी संबंध नसून आसक्ती अनासक्तीशी आहे. अष्टवक्र या प्रश्नाद्वारा राजा जनकाला या विषयाची आसक्ती आहे किंवा नाही हे जाणून घेऊ इच्छितात. धनामुळे वासनात वाढ होते आणि वासना वाढल्यावर मन अधिक धनप्राप्तीकरता प्रसंगी अन्याय करण्यासाठी तयार होते. संपत्तीच्या लोभामुळे लोभ, मोह, द्वेष, ईर्ष्या, घृणा, संग्रहवृत्ती यासाठी वैर आणि संघर्ष ही अन्य पापभावना आणि पापकर्म याच्याही मनुष्य आहारी जातो. यामुळे पैसा हे अनेक पापांचं मूळ आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिला प्रयत्न धनाच्या आसक्तीबद्दलच करण्याचं अष्टवक्राचं धोरण आहे. जर माणसाला धनाची आसक्ती नसेल तर तो अनेक पापांपासून आपोआप मुक्त होतो. मग अनेक दुर्गुणांचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही. आणि पैशाची वासना असेल तर मग अन्य अनेक दुर्गुणापासून स्वतःचा बचाव करताच येणार नाही. न्यायनीतीने वागून पैसे कमवणं आणि त्याचा उपभोग घेणं हे धर्माला मान्य आणि उचित कर्म आहे, ते चूक नाही. सर्व काही सोडून लंगोटी लावून जंगलात पळून जाणारा फार मोठा धार्मिक आहे आणि सर्व गृहस्थाश्रमी व्यक्ती पापी आहेत अशी समजूत मूढ लोकांशिवाय दुसऱ्या कोणाची असू शकत नाही. सूत्र 2. आत्मा अज्ञानदहो प्रीतिर्विषय भ्रमगोचरे शुक्तेर ज्ञानतो लोभो यथा रजत विभ्रमे. अनुवाद: आत्म्याविषयीच्या अज्ञानामुळे एखाद्या विषयाचं जे भ्रामक रूप दिसतं त्याबद्दल माणसाला तेवढाच लोभ वाटतो जेवढा अज्ञानामुळे शिंपल्यात चांदीचा भास असल्याने वाटतो. विवेचन: या सूत्रात अष्टवक्र आसक्तीचं कारण सांगून जनकाला प्रश्न करतात की ज्याप्रमाणे शिंपल्यात चांदी असल्याचा भास अज्ञानामुळे झाल्यावर त्याविषयी मोहसुद्धा जागृत होतो, तेव्हा स्पष्टपणे पाहिल्यावर लक्षात येतं की चांदी नसून शिंपला आहे, तेव्हा मोह नष्ट होतो. लोभाचं कारण चांदीचा भ्रम होता. याच प्रकारे आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयाचा भ्रम होतो आणि त्याबद्दल आसक्तीसुद्धा निर्माण होते. आसक्तीमुळे वाटू लागतं की विषयामुळे सुख मिळतं, परंतु आता आत्मज्ञान झाल्यामुळे राजा जनकाचा धनसंपत्ती आणि अन्य विषयाबाबतचा भ्रम नष्ट व्हायला हवा. हे आश्चर्यच आहे की आत्मज्ञानानंतर सुद्धा तू या विषयांचा त्याग करत नाहीस आणि त्यांच्याबद्दलचा तुझा मोह सुटत नाही, असं का होतं? सूत्र 3. विश्वस्फुरित यत्रेदम तरंग इव सागरे सोहम स्मिती विज्ञाय किम दीन इव धावसी. अनुवाद: समुद्रात तरंग निर्माण व्हावा त्याप्रमाणे या आत्म्यात हे विश्व निर्माण होतं. तेच मी आहे असं मानून तू दीन होऊन का धावतोस? विवेचन: अष्टवक्र म्हणतात की जो स्वतः अंतर्यामी आनंदित नाही तोच दुसरीकडे आनंद शोधत फिरतो. जो स्वतः सुखी नाही तो विषय भोगाद्वारे सुख मिळवण्याचा भ्रामक प्रयत्न करतो. जो स्वतः तृप्त नाही तोच भिकाऱ्याप्रमाणे दुसऱ्याकडून तृप्तीची अपेक्षा करतो आणि तसे प्रयत्न करतो. परंतु सुख, आनंद तुम्हाला दुसरं कोणी देऊ शकत नाही. विषय भोगातून क्षणिक सुख मिळालं तरी शाश्वत आनंद आणि समाधान मिळू शकत नाही.
या क्षणिक सुखासाठी मनुष्य चोरी, हत्या, खोटारडेपणा, फसवणूक, कपट, शोषण वगैरे पापे करतो. अनेकांना त्रास होईल असं वर्तन करतो. अनेकांचे गळे घोटतो. भ्रष्ट लोकांच्या मागे हिंडून त्यांची स्तुती करतो. सत्ताधाऱ्यांच्या आरत्या गातो. हे सर्व कशासाठी? यासाठी की तो समजतो की हे केल्यामुळे मला सुख मिळेल. याशिवाय दुसरं कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या आत जो परम आनंद भरला आहे त्याविषयी तो पूर्ण अज्ञानात आहे, म्हणून तो हीनदीन होऊन दुसऱ्याजवळ सुखाची याचना करतो. याच सत्याचा निर्देश करून अष्टवक्र जनकाला प्रश्न करतात की हे विश्व अथांग समुद्रातल्या मामूली लाटेप्रमाणे, तरंगाप्रमाणे आहे. ते क्षुद्र आहे आणि त्याचं कोणत्याही प्रकारे मूल्य नाही. ते नित्य नाहीत, शाश्वत नाहीत आणि तू तर स्वतः आत्मा असल्यामुळे शाश्वत आहेस आणि अथांग समुद्राप्रमाणे आहेस. हे सत्य जाणूनसुद्धा क्षुद्र क्षणजीवी तरंगाप्रमाणे असणाऱ्या या जगाच्या मागे का धावतोस? हिरा प्राप्त झाल्यावर दगडगोट्यांची अपेक्षा ठेवतोस ते कशासाठी? अष्टवक्र हे जाणू इच्छितो की राजा जनक या क्षुद्र वासनामय जगाच्या मोहातून मुक्त झाला किंवा नाही. सूत्र 4. श्रुत्वापि शुद्ध चैतन्यम आत्मानम अतिसुंदरम उपस्थेत्यंत संसक्तो मालिन्यम मधिगच्छति. अनुवाद: आत्मा हे शुद्ध चैतन्याचं आणि अतिसुंदरतम रूप असल्याचं जाणूनसुद्धा इंद्रियांच्या विषयसुखात आसक्त होऊन कुणी मलिन कसे काय होतात? विवेचन: केवळ उपदेश ऐकताच राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे अष्टवक्र राजाची परीक्षा घेण्याच्या हेतूने विचारतात की ज्यांना आत्मा म्हणजे एक परमसुंदर चैतन्य आहे याचं ज्ञान होतं, ते पुन्हा कामासक्त होऊन पुन्हा इंद्रिय सुखाकडे कसे काय वळतात? पुन्हा ते मलिन कसे काय होतात? जर एखादा अज्ञानी माणूस या इंद्रिय सुखातच मग्न राहिला तर आपण समजू शकतो की त्याला महान आणि उच्च दर्जाचा आत्मिक आनंद प्राप्त न झाल्यामुळे तो क्षुद्र आनंदात रस शोधतोय. परंतु ज्ञानी माणूस आत्मारूपी महान आनंद प्राप्त करून सुद्धा जर त्याचप्रमाणे क्षुद्र सुखात रमत असेल तर याचा अर्थ असा की त्याला सुद्धा अत्यानंद प्राप्त झालेला नाही. राजा जनक यावर जे उत्तर देईल त्याच्यावर त्याला खरोखर आत्मज्ञान झालं किंवा नाही याचा अष्टवक्र मुनी निर्णय घेतील. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.